बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असून शिक्षण विभागाद्वारा शालेय विद्यार्थ्यांकरिता अनेक उपाययोजना करणे सुरू झाले आणि पोलीस विभाग सुद्धा जागृत झालेले असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येत असलेल्या डाकराम सुकळी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून तिच्या अंगावर हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याने सदर विद्यार्थिनीचे तक्रारीवरून या शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सध्या राज्यातील बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य आणि कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्याचे निंदनीय प्रकारचे सर्वत्र निषेध करण्यात येत असून अशाच प्रकारची लज्जास्पद घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकळी डाकराम येथील जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण पसरले असून फिर्यादी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार ती 22 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी गेली असता तिचे शाळेतील शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम वय वर्ष अंदाजे 50 राहणार मेंढा हे तिच्या मागे तिच्या घरी येऊन ती खुर्चीवर बसली असता सदर शिक्षकाने तिच्या घरी पलंगावर बसून तू इथे का बसली आहेस, माझ्या जवळ येऊन बस असे म्हटल्याने ही विद्यार्थिनी त्याच्या जवळ जाऊन बसली असता त्या शिक्षकाने तुझे माझ्यावर प्रेम आहे का, प्रेम करणे चुकीचे नाही असे म्हणत आपले मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ क्लिप सदर विद्यार्थिनीस दाखवली असता सदर विद्यार्थिनीने ही व्हिडिओ क्लिप पाहण्यास नकार दिल्याने शिक्षकाने तिचे केस धरून तिला आपल्या जवळ ओढून तिला मिठी मारून अंगावरून हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थिनीने 30 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिली। तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक उमेश मेश्राम याच्या विरुद्ध अपराध क्रमांक 602 भारतीय संहिता कलम 74, 75, 1, 3, 78, 79, 332 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम पोस्को आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून सदर शिक्षकास अटक केली आहे। तर गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मुरुनंगथम एम यांनी त्वरित सदर शिक्षकाच्या विरोधात कारवाई करत त्याला निलंबित केले आहे। काल पोलीस ठाणे तिरोडा येथे दाखल गुन्हा 602 मधील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम यांना अटक केली। सदरची हकीकत पीडितेनं सांगितल्याप्रमाणे अशी आहे की दिनांक 22/8/2024 रोजी पीडिता ही शाळा सुटल्यानंतर घरी होती। त्या दरम्यान तिचे शिक्षक घरी येऊन सदर विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे। सदर गुन्हा 602 ह्यामध्ये भारतीय न्याय संहितेचा कलम 74, 75, 1, 3, कलम 78, 79, 332 व ॲट्रॉसिटी कलम अन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी उमेश टिकाराम मेश्राम याला आज रोजी अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय SP सर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शन। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।